चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे कारण की कंबाईन ग्रुप बीची जाहिरात नुकतीच आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत तिचा फॉर्म भरण्याचा दिवस आहे. आता तोपर्यंत आपल्याला फॉर्म फिलअप करून घ्यायचे, ही सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आत्तापर्यंत झाला आहे त्यांना रिव्हिजन करायची किंवा त्यांना पुढच्या 60 दिवसाचं नियोजन, पुढचे 60 दिवस हे महत्त्वाचे आहेत. आणि ह्या 60 दिवसाचे नियोजन कसं असावं अभ्यासाचं, कोणकोणत्या विषयांना आपल्याला इथं वेटेज द्यायचं आहे आणि एकंदरीत काय स्ट्रक्चर आहे, त्या सगळ्या गोष्टी आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचं लेक्चर हे आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून आपले जेवढे डाऊट्स असतील, जेवढे प्रश्न वगैरे असतील, हे सगळं इथं या लेक्चरमध्ये संपणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय, आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे, PYQ समजून घ्यायचा आहे, संदर्भ साहित्य असेल, कट ऑफ असेल आणि अभ्यासाचे नियोजन असेल. या सगळ्या बाबी आपण याच्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून आपल्याला 14 जून रोजी होणारी एक्झाम ही आपल्याला यशस्वीरित्या पार करता येईल. या अनुषंगानेच आपण याची तयारीही करणार आहोत. या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काय की करिअर ऑर्बिट अकॅडमी ग्रुप बी आणि सी 2026साठी एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच घेऊन येत आहोत. फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही उपलब्ध असणार आहे. आणि ह्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचं सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय असणार आहे, ही एक्सपर्ट फॅकल्टी जी असेल याचा समावेश असणार आहे. यासोबत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, PDF नोट्स असणार आहे सगळ्यात महत्त्वाच्या. आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत, या लेक्चर्समध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी आणि याच्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे सुद्धा घटक यामध्ये समाविष्ट असणार. म्हणजे सर्व विषय आपण ह्या पेपरमध्ये कव्हर करणार आहोत, जो की आपल्याला कट ऑफ हा आपला फायनलाइज करत असतो. यासोबत PDF नोट्स असणार आहेत, या आपल्याला उपलब्ध असणार आहेत. मोजक्या PDF नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर टेस्ट सिरीज 10 टेस्ट ज्या आहेत, या 10 टेस्ट इथं उपलब्ध असणार आहे. आणि ह्या 10 टेस्टचं महत्त्व, इम्पॉर्टन्स असणार आहे या बायलिंग्वलमध्ये उपलब्ध असणार आहे. तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये विश्लेषणासहित ह्या उपलब्ध असतील. व्हॅलिडिटी अप टू एक्झामपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि पर्सनल मेंटॉरशिपसुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध होणार आहे. म्हणजे या सगळ्या सुविधा आपल्याला भेटत आहे आणि ह्यामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये तडजोड केली जाणार नाही त्याच्या क्वालिटी सोबत. त्यामुळे याची फी ही केवळ 499 रुपये ही असणार आहे. आणि ही फास्ट ट्रॅक बॅच ही 30 ते 40 दिवसासाठी ही असणार आहे. म्हणजे 20 मेपर्यंत आपली ही फास्ट ट्रॅक बॅच कव्हर अप होणार आहे, संपणार आहे. आणि यामध्ये आपल्याला परीक्षेला उपयोगी असणारे सर्व घटक यामध्ये कव्हर केले जाणार आहे. त्यामुळे वेळ दौडू नका. 499 रुपये फी आहे. ॲप डाउनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायचं आहे. ओके. यामध्ये बघा, आपल्याला येणाऱ्या 60 दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण टप्पे जे नवीन असतील त्यांसाठी महत्त्वाचं आहे, कारण की या परीक्षेचे टप्पे जे आहेत हे इथं स्पष्ट केलेले आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणाची असणार आहे. संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणासाठी असणार आहे. एकूण 2 पेपर यामध्ये मुख्यतः घेतले जातात. त्यानंतर जे PSIसाठी जात आहे त्यांना शारीरिक चाचणी व मुलाखत या दोन्ही गोष्टींचा समावेश यामध्ये असणार आहे. केवळ पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता शारीरिक चाचणी आहे ती 100 मार्काची असणार आहे आणि मुलाखत जी असणार आहे ती 40 गुणाची असणार आहे. म्हणजे PSIसाठी टोटल 140 मार्क असणारे शारीरिक चाचणी आणि इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी. महत्त्वपूर्ण बाब आहे, लक्षात ठेवा नवीन विद्यार्थ्यांनी. यासोबत बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्या परीक्षेत तयारी करतो ही तयारी करत असताना एक महत्त्वाचा घटक आपल्याला डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय, अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम आपल्या डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं आहे. कोसा प्रश्न येतोय, अभ्यासक्रमानुसार अभ्यासात नियोजन कसं करायचं ही महत्त्वाची बाब असते. त्यामुळे अभ्यासक्रम आपला डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं आहे. यामध्ये बघा, सामान्य क्षमता चाचणी म्हणून याला बघितलं जातं एकंदरीत. आणि ह्यामध्ये टोटल 8 घटकांचा समावेश हा या सिलेबसमध्ये केलेला आहे. म्हणजे 8 पॉईंट त्यांनी दिलेले आहेत. 8 पॉईंट 100 मार्कसाठी, 100 प्रश्न विचारले जातात 100 मार्कांसाठी. महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिला घटक जो आहे इतिहासाचा आहे. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा इथं सांगितलेला आहे. म्हणजे आधुनिक भारत सांगितलं 1857 पासून 1947 पर्यंतचा भारताचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. यानंतर भूगोल असणारे, तो महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह आणि महाराष्ट्रात जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
आणि पृथ्वी जगातील विभाग आणि हवामान अक्षांश रेखांश या सगळ्या बाबींचा यामध्ये समावेश होणार आहे. महाराष्ट्र हा सेंटर पॉईंट असणार आहे. यासोबत भारताचा भूगोलसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि काही प्रमाणामध्ये जागतिक भूगोल हा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर अर्थव्यवस्था महत्त्वाचा घटक आहे. भारतीय अर्थव्यवस्था याच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादी घटकांचा समावेश असणार आहे. आणि त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी बाबी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याचा चौथा, चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी ज्या घडल्यात एक वर्षभरामधल्या त्या समजून घ्यायच्या आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की आत्ता जानेवारीमध्ये आपली गट ब ची परीक्षा झाली आहे. त्यामध्ये आपला अभ्यास ऑलरेडी आपण मागच्या एक वर्षभरातल्या परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला येणाऱ्या 4 महिन्याचा जो कालावधी होता यामध्ये पुन्हा एकदा पाठीमागे यायचं आहे. जवळपास जूनपासून तर मार्च एप्रिलपर्यंत आपल्याला चालू घडामोडीचा संपूर्ण अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. तो आपण इथं कव्हर करायचा आहे. राज्यशास्त्र असणार आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान हा महत्त्वाचा घटक आहे. यावरती सुमारे 20 पर्यंत प्रश्न हे विचारले जात आहे. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी यांच्यावर सुद्धा जवळपास 15 ते 20 प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे शेवटचे 2 घटक हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे तुमचे डिसाइडिंग फॅक्टर म्हणून बघितले जातात. काय डिसाइडिंग फॅक्टर म्हणून बघितले जातात. आणि पहिले 2 घटक जे आहेत इतिहास आणि भूगोल 2023 पासून या परीक्षेमध्ये कंबाईन गट ब मध्ये या 2 घटकांवरती 10 प्रश्न हे विचारले जातात. म्हणजे या 2 इतिहास आणि भूगोल यांचं वेटेज हे कमी झालेले, फक्त 10 मार्कासाठी 10 मार्काला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अभ्यासात नियोजन करत असताना ह्या बाबी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था, चालू घडामोडी आणि राज्यशास्त्र यांना प्रत्येकी 15 प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीवरती विशेष भर द्यायचा आहे आणि यांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करायचे आहेत. त्यानुसार आपल्याला अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे. हा अभ्यासक्रम तुम्ही व्यवस्थित पाठ करायचा आहे आणि अभ्यासक्रमानुसार आपल्या पुस्तकं हे वाचायचे आहेत. यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे जी आपण एक्झाम हॉलमध्ये मुख्यतः चुकवतो आणि आपण प्रॅक्टिस करत नाहीत अशा गोष्टींना सुद्धा आपल्याला इथे काय करायचं आहे, वेटेज द्यायचं आहे, महत्त्व द्यायचं आहे. यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25 किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. म्हणजे जर तुमचा प्रश्न निगेटिव्ह मार्किंग इथं आहे, जर तुमचा 4 प्रश्न चुकत असतील तर तुमचा बरोबर राहिलेला 1 मार्क इथं मायनस वजा हा केला जातो. त्यामुळे काळजीपूर्वक पेपर सोडायचा आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरं दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल अशा प्रश्नाचं उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 गुण कमी केले जातील. म्हणजे जर तुम्हाला असे 4 ऑप्शन दिलेले आहेत, हे 4 ऑप्शन आहेत, यापैकी जर तुम्ही याला एक गोल करताय आणि ह्याला एक गोल करताय, एकापेक्षा जास्त उत्तर देताय, म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला असा एक प्रश्न तरी असेल तर ह्या प्रश्न जर तुम्ही असा सोडवला असेल तर तुम्हाला 1/4 निगेटिव्ह इथं होणार आहे. म्हणजे इथं 4 प्रश्न चुकायची गरज आहे का, नाही. एकाच प्रश्नामध्ये तुमचा 1/4 मार्क म्हणजे 1 मार्क इथं कमी केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, असं होऊ द्यायचं नाही किंवा अर्धवट असं सोडायचं नाही. तरीसुद्धा तुमचा 1/4 मार्क म्हणजे 1 मार्क विनाकारण तुमचा वाया जाईल. त्यामुळे काळजीपूर्वक इथं अटेम्प्ट करायचं आहे. वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणाची बेरीज पूर्णांकात येत असेल तर अपूर्णांकात राहील. म्हणजे तुमचे मार्क 51.25 राहत असतील तर एवढेच राहतील. ह्यामध्ये ग्रॉस म्हणजे फायनल केले जाणार नाही, म्हणजे 51 किंवा 52 मार्क केले जाणार नाही. जे काही मार्क असतील तेच मार्क इथं कन्सिडर हे केले जाणार आहे. त्यामुळे या मार्कामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारे नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न अटेम्प्ट केला नाही आहे तर तुम्हाला त्या संदर्भामध्ये कोणताही निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी केली जाणार नाही. ही महत्त्वपूर्ण बाब इथं समजून घ्यायची आहे. हा महत्त्वाची बाब आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला सगळे विषय क्लिअर असणार आहे. कारण की नवीन मुलं असतील त्यांच्याकडनं ही मुख्यतः चूक ही प्रामुख्याने होताना दिसून येते. यामध्ये बघा,
मागच्या 3 वर्षातले प्रश्नपत्रिका आणि त्यांचे कट ऑफ बघितले तर तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील की आपल्याला मार्क किती हवेत. 2023 मध्ये बघा, जो मेल होता त्याचा कट ऑफ होता 51.25 आणि फिमेलला होता 48.25. 2023 मधला कट ऑफ आहे. 2024 मध्ये 62% वरती गेला होता आणि फिमेलचा 59.29 वरती कट ऑफ हा गेला होता. आणि 2025चा जो आत्ता कट ऑफ लागला आहे तो 54.25 वरती गेला आहे आणि 50% कोणावर गेला आहे, फिमेलसाठी गेला आहे. त्यामुळे महत्त्वाचा कट ऑफ आहे. आपल्याला हे कट ऑफ आपल्या कट ऑफपेक्षा म्हणजे आयोगाच्या कट ऑफपेक्षा आपल्याला 2-3 मार्क जास्त असावे, या अनुषंगाने आपल्याला हे कट ऑफ असणं गरजेचं आहे. आणि यानुसार आपले मार्कसुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचे आहेत. आणि ह्यानुसार आपल्या अभ्यासाची तयारी ही आपल्याला करायची आहे. आणि अभ्यास करत असताना हे कट ऑफ म्हणजे आपल्याला नियर अबाउट किती 55% मार्क आपल्याला एनी हाऊ कंडिशन घेणं गरजेचं आहे. मेल असेल किंवा फिमेल असेल. फिमेलला 50% असलं तरी लक्षात ठेवा तुमचा सगळ्यांचा कट ऑफ ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांच्या लेवलनीच, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो कोणी असो, तुम्हाला या 55% प्लस तुम्हाला काय मार्क पडणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार तुमचं अभ्यासाचं नियोजन हे आपल्याला करायचं आहे. या संदर्भामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि साठी आपण जे अभ्यासाचं नियोजन करतो, हे अभ्यासाचं नियोजन करत असताना आपले संदर्भ ग्रंथसुद्धा एक महत्त्वाची भूमिका इथं बजावत असतात. आणि त्या संदर्भ ग्रंथाला आपण इथं लक्ष ठेवायचं आहे. भारताचा जो इतिहास आहे, या भारताच्या इतिहासासंदर्भामध्ये समाधान महाजन एक पुस्तक आहे. समाधान महाजनचं एक पुस्तक तेवढं सफिशियंट आहे. या व्यतिरिक्त खूप जास्त डेपमध्ये जाण्याची गरज नाही. सोबत गाठाळ सरांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे, तो तुम्ही कव्हर करू शकतात. आणि आपल्या क्लास नोट्स या मोर दॅन सफिशियंट झाला तुमच्या एक्झामच्या तयारीसाठी. भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे राज्यशास्त्रासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे ते. आणि आपल्या क्लास नोट्स याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही गोष्टींना हात लावायची गरज पडणार नाही आहे. त्यानंतर भूगोलसाठी दीपस्तंभाचं जॉग्रफीचं सेक्शन बुक आहे, हे तुम्ही कव्हर करायचं आहे. यासोबत तुम्हाला क्लास नोट्स या उपलब्ध होतील शॉर्ट नोट्स म्हणून, याचा उपयोग करायचा आहे. सोबत तुम्हाला ॲटलस जो असेल, मॅप जो आहे, ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलस जो आहे तो तुम्हाला कॅरी करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मॅपवरचे मॅक्सिमम प्रश्न जे विचारले जातात ते सॉल्व्ह होतील. मॅपवरचे प्रश्न तुम्हाला दीपस्तंभाच्या पुस्तकामध्ये सुद्धा कव्हर होतात. निराली प्रकाशनाचं बुक आहे, अजून एक निराली प्रकाशन, याचं जे बुक आहे, ह्या बुकमधनं जर तुम्ही मॅप कव्हर केला तर महाराष्ट्राच्या मॅपच्या संदर्भामध्ये तुमचे सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हरअप होऊन जातील. त्यानंतर अर्थशास्त्र किरण देसले सरांचं इकॉनॉमिकचं बुक जे आहे सफिशियंट आहे. यासोबत आपल्या क्लास नोट्स जे आहेत या तुम्ही कव्हर करायच्या आहेत. यासाठी तुम्हाला एफर्ट्स हे घेणं गरजेचं असणार आहे. यानंतर सामान्य विज्ञानासाठी सचिन भस्के सर यांचं तुम्ही रेफर करू शकता, किंवा क्लास नोट्स ज्या आहेत त्या मुख्यतः आपल्या 6वी ते 10वी याच्या संदर्भातल्या आपल्या क्लास नोट्स आहे त्या तुम्हाला कामाचे असणार आहे. स्टेट बोर्ड बुक जे आहे, बोर्ड बुक, हे आपल्याला फॉलो करायचे आहेत. यानंतर अंकगणित व बुद्धिमत्ता या संदर्भामध्ये आपल्या क्लासचे लेक्चर्स जर तुम्ही अटेम्प्ट केलेत तर त्याच्या बाहेर काही येणार नाही. प्रॅक्टिससाठी तुम्हाला पंढरीनाथ राणे किंवा अंकलकी या दोनपैकी एका कोणत्याही पुस्तकाला रेफर केलं तर तुमची प्रॅक्टिस ही अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर केली जाणार आहे. यासोबत चालू घडामोडी असणार आहे. चालू घडामोडीमध्ये बाजारामधील कोणतंही एक मॅगझिन जे कोणतं तुम्हाला सुटेबल वाटतं ते तुम्ही घेऊ शकता. यासोबत आपले क्लास लेक्चर होतील, त्या क्लास लेक्चरमधून सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मदत ही होईल. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि अभ्यासाला पूर्णत्वास न्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळे पुस्तक तुम्हाला एक्झाममध्ये पात्र होण्यासाठी आणि एक्झाममध्ये पूर्वपरीक्षा क्लिअर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि यातूनच तुम्ही परीक्षा सहजरित्या उत्तीर्ण होताल. अभ्यासाचे नियोजन काय असणार आहे आता, म्हणजे आता हे झालं, सिलेबस झाला, कट ऑफ बघितलं आहे आपण, त्यानंतर संदर्भ ग्रंथ कोणते ते बघितलं आहे. आता येणाऱ्या 60 दिवसामध्ये आपलं मुख्य टार्गेट काय असणार आहे, 60 दिवसामध्ये मुख्य टार्गेट काय असणार आहे की आपल्याला 6 ते 7 जे विषय आहेत या 6 ते 7 विषयांना आपल्याला एका टप्प्यामध्ये कव्हर करायचं आहे. यामध्ये 2 भागामध्ये आपण ह्याला
विभाजित केलेलं आहे. हे अधिक गुण देणारे घटक आणि इतर घटक असे हे 2 भागामध्ये आपण हा पूर्ण विषय जे आहेत ते डिवाइड केले सिलेबसनुसार. यामध्ये सामान्य विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे 3 घटक जे आहेत त्या 3 घटकावर मॅक्सिमम प्रश्न हे विचारले जातात. दुसऱ्या साईडला इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था आणि अर्थशास्त्र हे विषय आहेत. आता इतिहास, भूगोल या 2 विषयांवरती 20 क्वेश्चन्स आहेत. या 2 विषयांवरती जवळपास 25 ते 30 प्रश्न यावरती विचारले जातात आणि राहिलेले जे प्रश्न आहेत 50 प्रश्न या 3 विषयांवरती विचारले जातात. चालू घडामोडीवरती 10 प्रश्न असतात, ह्याच्यावरती 20 प्रश्न असतात आणि विज्ञान जे आहे यावरती 20 प्रश्न असतात. त्यामुळे विज्ञान आणि गणित व बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा घटक आहे, लक्षात ठेवायचा आहे. याला आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. दैनंदिन शेड्यूल जर तुम्ही करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची की आपल्याला मॉर्निंगचा सेशन 3 टप्प्यामध्ये होता. सकाळचा टायमिंग सकाळी 7 वाजल्यापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत. AM पर्यंत हा जो सेक्शन आहे 5 तासाचा हा दुसरा असणार आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी जवळपास 5 वाजेपर्यंत आणि तिसरा संध्याकाळ ती जनरली 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत याचा कालावधी हा निश्चित असणार आहे. मग आता हा जो सेक्शन आपण 5-5 तास 15 तासाचा जो शेड्यूल केला आहे या शेड्यूलमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय पहिला घटक पहिला टाईम जो असणार आहे या वेळेमध्ये शक्यतो सामान्य विज्ञान हा घटक आपल्याला कव्हर करायचा आहे. यासोबत करत असताना आपल्याला PYQ सुद्धा बघायचे आहेत. यामध्ये सकाळचा सेशन पुढचे दर 10 दिवसाला आपले सेशन हे बदलणार आहेत. आपल्या या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला सामान्य विज्ञानचा अभ्यास सकाळी करायचा आहे. दुपारच्या सेशनमध्ये तुम्ही इकडचा जो विषय आहे इथलचा सगळ्यात सोपा म्हणजे चालू घडामोडी आणि गणित व बुद्धिमत्ता याची प्रॅक्टिस करा. आणि लास्ट सेशनमध्ये इथे काय असणार आहे इतिहास असेल, यानंतर राज्यशास्त्र आणि भूगोल आणि अर्थशास्त्र यासोबत PYQ इथे सुद्धा PYQ. या 3 टप्प्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, विषयांना कव्हर करायचं आहे. कारण की हे विषय सामान्य विज्ञानचा विषय आपण 2 महिने 60 दिवस चालवायचा का नाही. सामान्य विज्ञान पहिल्यांदा इथं केल्यानंतर इथं शिफ्ट करा, गणित तिकडे घ्या, गणित व्यवस्थित करा आणि नंतर 1 महिन्यानंतर म्हणजे 10 मे नंतरचा कालावधीमध्ये सामान्य विज्ञान आणि गणित हे दोन्ही मॉर्निंगला ठेवायचे. यानंतरच्या टप्प्यामध्ये हा पूर्ण कालखंड जो असेल 10 तासाचा यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयांना कव्हर करायचं आहे आणि सोबत PYQ आणि विथ एक्सप्लेनेशन बघायला सुरुवात करायची आहे. आपलं जो अभ्यास आहे हा आपल्या काळानुसार आपल्या अभ्यासानुसार हा चेंज होणार आहे. मॉर्निंग सेशन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या वेळेमध्ये आपल्याला डिफिकल्ट वाटणारे सब्जेक्ट जे आहेत ते सुरुवातीला हातात घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला त्या विषयामध्ये रस निर्माण होईल आणि रस निर्माण झाला की आपण ही परीक्षा सहजरित्या उत्तीर्ण होऊ. या अनुषंगाने पहिला सेशन जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि शेवटचा सेशन हा इम्पॉर्टंट असणार आहे. इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे आपलं सगळ्यात चांगलं असतं, त्या अनुषंगाने इम्पॉर्टंट सेशन म्हणलं जातं. तसे तिन्ही सेशन महत्त्वाचेच असतात, पण जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्याला ह्या सेशनमध्ये उपलब्ध असतं. त्यानुसार आपल्याला अभ्यासाचं नियोजन हे करायचं आहे. कोणीही इतर सांगितलेल्या विषयांना इतर रेफरन्स बुक शोधायचा प्रयत्न करायचा नाही. लिमिटेड रेफरन्स अँड मॅक्सिमम रिव्हिजन या आधारावरती आपलं हे चालणार आहेत. आणि या संदर्भामध्येच आपण करिअर ऑर्बिट अकॅडमी आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जे आहे
ती घेऊन आलोय ग्रुप बी आणि सी 2026साठी. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असणार आहे, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. तुमचं रिव्हिजन पण होणार आहे आणि तुम्हाला एखादा टॉपिक सुटला असेल तो सुद्धा ह्या ठिकाणी कव्हर होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब असणार आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे, एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळे लेक्चर कव्हर केले जाणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळे विषय कव्हर केले जाणार आहेत. जसे तुम्हाला आत्ता सांगितलं त्याच पद्धतीने सगळे विषय कव्हर केले जाणार आहे. त्यानंतर PDF नोट्स असणार आहेत. टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहेत. बायलिंग्वलमध्ये व्हॅलिडिटी अप टू एक्झाम असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे, जेणेकरून परीक्षेसाठी तुम्हाला कोणकोणत्या विषयांना वेटेज द्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला इथं कव्हर होणार आहे. त्यामुळे एक्झामला व्यवस्थित पद्धतीने कव्हर करण्यासाठी या तत्त्वाचा उपयोग करायचा आहे आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यासचा वेग हा दुप्पट होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये यश हे सहज आणि निश्चित प्राप्त होईल, हे यातून सिद्ध होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला ह्या संदर्भात काही अडचण वाटत असेल तर खाली दिलेला नंबर क्रमांक जो आहे त्यावर कॉन्टॅक्ट साधायचा आहे आणि या संदर्भामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तरसुद्धा लवकरात लवकर हे दिलं जाईल. ठीक आहे. चालेल. थँक्यू.